आपण सुरुवात केली होती ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीचा कॉन्सेप्ट बघितला, हाऊ लाईफ हॅज स्टार्टेड अँड देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ थेअरीज. थेअरी ह्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा की त्या एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेल्या नसतात, फक्त विचार केलेला असतो, असं असू शकतं असा विचार केलेला म्हणून त्याला आपण थेअरी म्हणतो. आणि एक्सपेरिमेंटल प्रूफ जर झाला तर मग त्याचा प्रिन्सिपल तयार असं. तर ह्या थेअरीज या सगळ्या आहेत. दोज आर वन्स अपॉन अ टाइम एक्झिस्टेड, then disproved by some experiments, then new theory came forward, and like this we have discussed about many different theories. पहिली theory आपल्याला थोडक्यात माहिती आहे, स्पेशल क्रिएशनची theory आहे, स्पेशली क्रिएटेड बाय गॉड. एक वाक्य लक्षात ठेवा, स्पेशली क्रिएटेड बाय गॉड और सुपरनॅचरल पॉवर. दुसरी theory आपल्याला असलेली बघायला मिळते स्पॉन्टेनियस जनरेशनची theory, कॉस्मिक theory असलेली बघायला मिळते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अबायोजेनेसिस theory आली आणि त्याच्यानंतर बायोजेनेसिस theory आली. पण ह्या सगळ्या थेरी कुठेही आपल्याला एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स देऊ शकत नाही. देअरफॉर वी कांट एक्सेप्ट अप्रोप्रिएटली और कम्प्लीटली टू दोज थिंग्स. देअरफॉर वी हैव टू फाइंड आउट द अदर काइंड ऑफ theories, and so we have again started to discuss about the origin of life or chemical origin of life or chemical synthesis of life, you can also say. And among that we have started from the origin of a universe itself, फॉर्मेशन ऑफ युनिवर्स इटसेल्फ. ओरिजिन म्हणण्यापेक्षा युनिवर्स कसं तयार झालं हे आपण सुरुवातीपासून बघितलं होतं. युनिवर्स वॉज जस्ट व्हॉट वी कॅन से एअर फील्ड. वी कांट से एअर, इट इज जस्ट एअर. वी कांट से इट इज फील्ड somewhere. It is just air, and then there are many different changes occurred in the air, and therefore it formed many different kinds of the blast, so-called Big Bang, and then there is a formation of some kind of galaxies, and then universe and some solar systems. Universe is proposed, or it is thought that it was originated 20 billion years ago, and then when we come to the Earth is originated 4.6 billion years ago, and there was a completely different environmental condition at that time on the Earth, especially when we talk about the Earth at the beginning. When it was formed at that time, it was reducing environment. ते कसं होतं? Reducing environment, because of there was no free oxygen present on the in the atmosphere. Therefore, it was completely reducing environment. And right now, what is that? It is oxidizing environment. Remember, ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. अगोदरच्या काळात सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस ऑक्सिडायझिंग एन्व्हायरमेंट होतं का? तर नव्हतं. तिथं काय होतं? रिड्युसिंग एन्व्हायरमेंट होतं, रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर होता आपल्याला असं लक्षात येतं. आणि देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ एलिमेंट्स इन द फॉर्म ऑफ गॅस. गॅसच्या फॉर्म मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट होते. बघितलं आपण जे हेवी एलिमेंट्स होते ते सेंटरला अर्थच्या कोर पार्ट मध्ये जाऊन बसले, आणि जे लाइटर एलिमेंट्स आहेत दोज वर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर or also settled at the surface. सरफेसला सेटल झाले किंवा त्या ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट आहे असं आपण म्हटलं. जसं की हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, नायट्रोजन आहे, असे सगळे एलिमेंट्स आपल्याला ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट आहेत. ओके, सो इट वॉज द अँड दॅट कंडिशन वॉज विथ हाय टेम्परेचर अँड रिड्युसिंग एन्व्हायरमेंट. दोन गोष्टी लक्षात ठेवा. काय? हाय टेम्परेचर, रिड्युसिंग एन्व्हायरमेंट. ठीक आहे. देन वी कॅन मूव फॉरवर्ड, or we have a knowledge of how Earth is formed and what is the condition present on the Earth. That was we have all different kinds of knowledge, and then we can go for the different kinds of the other concept or next step, that is formation of simple molecules. Formation of simple compounds. Formation of simple compounds. What we can say, especially simple compounds. एकदम simple, ammonia असेल. साधा simple compounds. I'm not talking about the organic molecules right now. I'm talking about simple compounds. एकदम साधे simple compounds जे काही छोटे छोटे असतात. अमोनिया असेल, कार्बन डायऑक्साइड असेल, मिथेन असेल, बरोबर, मिथेन असेल, वॉटर असेल, हे तयार होणं गरजेचं आहे. बरोबर. स्पेशली तीन आपण कार्बन डायऑक्साइड नंतर घेऊया. तीन महत्वाचे जे आहेत
ते आपल्याला इथे तयार झालेले बघायला भेटतात. अमोनिया, मिथेन अँड वॉटर, 3 कंपाउंड्स. कसं झालं बघा, हाय टेम्परेचर आहे बरोबर. हाय टेम्परेचर कंडिशन काय होती, हाय टेम्परेचर कंडिशन. दुसरी कंडिशन काय होती, सेकंड कंडिशन रिड्युसिंग एन्व्हायरमेंट, रिड्युसिंग environment. Okay, and this high temperature or the earth atmosphere started to cool down, बघा काय झालं, सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे. या दोन कंडिशन काय सांगतात, एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंट. कुठला, हाय टेम्परेचर, रिड्युसिंग एन्व्हायरमेंट, त्या एक्झिस्टिंग कंडिशन आहे. And what is happening there in process condition काय, started to cool down. ह्या अर्थचं टेम्परेचर काय व्हायला लागलं, डिक्रीज व्हायला बरोबर. बिकॉज इट इज जस्ट सिम्पली मी कालच एक्झाम्पल दिलं होतं की लोखंडाचं लिक्विड तयार करायचं आणि ते लिक्विड असं बाजूला ठेवायचं, हळूहळू सॉलिड व्हायला लागतं बरोबर. साधं सिंपल आहे. किंवा असं सुद्धा कधी बघितलं असेल तुम्ही, एका ग्लासमध्ये वॉटर घ्यायचं आणि काय करायचं, फ्रीज मध्ये नेऊन ठेवायचं. काय होतं, सरफेस आहे तो पहिल्यांदा काय होता, सरफेसचे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते पहिल्यांदा काय होतात, क्रिस्टलाइज होतात. कधी बघितलं ना, म्हणजे हे केअरफुली बघायची गोष्ट आहे की टेम्परेचर कमी व्हायला लागले की बाहेरून आतमध्ये कमी होत जातं. त्याच्यामुळे सेंटरचा पार्ट हा लिक्विडच राहतो. अजून सुद्धा पृथ्वीच्या कोर मधला पार्ट हा लिक्विड आहे, त्याचाच प्रूफ आहे. इट इज अ लाईव्ह एव्हिडन्स वी हॅव राईट नाव बरोबर. आणि वरचा पार्ट त्याला कूल व्हायला, कूल डाऊन सुरू झालं की व्हॉट हॅपन, देर वर मेनी डिफरंट रिएक्शन्स ऑकर्स. सो रिएक्टिव्ह हायड्रोजन, hydrogen was present and that hydrogen was more reactive and it reacted in the decreasing temperature. It reacted with the many different grades of the molecules. बरोबर. रिएक्टिव्ह हायड्रोजन, मुद्दामून मी रिएक्टिव्ह हा शब्द राहतो. रिएक्टिव्ह हायड्रोजन reacted with other molecules, other elements to form simple compounds. दुसरी कंडिशन आपल्याला लक्षात येईल, टू फॉर्म सिंपल कंपाऊंड्स. कुठले कुठले बघा, हायड्रोजन कोणाबरोबर रिॲक्ट झाला, नायट्रोजन बरोबर रिॲक्ट झाला. बघा हा, हायड्रोजन कोणाबरोबर रिॲक्ट झाला, H+N बरोबर. काय तयार झालं, NH बरोबर. NH3, 3 हायड्रोजन लाईक दिस. ओके, हायड्रोजन गॅस मध्ये प्रेझेंट होता, मॉलिक्यूल सुद्धा आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळत होते. सुरुवातीला मॉलिक्यूल्स पण होते, एलिमेंटरी फॉर्म मध्ये सगळे होते. एवढं रिॲक्टिव्ह कंडिशन होती. टेम्परेचर एवढं होतं की दोन मॉलिक्यूल एकत्र येऊ शकत नव्हते. व्हॉट वॉज द कंडिशन, हाय टेम्परेचर, सो हाय टेम्परेचर वी कांट इमॅजिन, वी जस्ट कॅन थिंक ओनली ऑफ व्हॉट इज दॅट. आपल्या इमॅजिनेशनच्या पुढचं टेम्परेचर तिथं होतं बरोबर. आता आपण म्हणतो हायड्रोजन बॉम्ब्स वगैरे फार डिस्ट्रक्टिव्ह आहे. व्हाय, बिकॉज इट नीड्स हाय अमाउंट ऑफ एनर्जी टू कम टुगेदर. आणि हे जर हायड्रोजन एकत्र आणले तर त्यांना जर बस्ट केलं तर त्यांच्या मधून निघणारी एनर्जी सुद्धा तेवढी जास्त असते. म्हणून आपण हायड्रोजन बॉम्ब्स डिस्ट्रक्टिव्ह असतात असं म्हणतो. ठीक आहे, तर ही कंडिशन अगोदर सुद्धा होती. ह्या मॉलिक्युल्सला एकत्र येण्यासाठी एनर्जी भरपूर लागणार आहे. ती सगळी एनर्जी हे घ्यायला लागले आणि टेम्परेचर पुन्हा कमी व्हायला लागलं बरोबर. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ अमोनिया. इट रिएक्टेड विथ द कार्बन मॉलिक्यूल, कार्बन एलिमेंट बरोबर रिएक्ट झाले की CH4 तयार झाला. इट ऑल्सो रिएक्टेड विथ द ऑक्सिजन which was not elementary oxygen but it was present in the vaporized form बरोबर. त्याच्यातून ऑक्सिजन वेगवेगळ्या पद्धतीने तयार झाला. फक्त ऑक्सिजन ऑक्सिडायझिंग एन्व्हायरमेंट होतं का, नव्हतं. ठीक आहे, म्हणून काय तयार झाला, वॉटर तयार झाला. ऑल
oxygen was present in the form of water vapors. बरोबर. इमिडिएटली सगळं ऑक्सिजन कशाबरोबर बाइंड झालेला होता? वॉटर, हायड्रोजन बरोबर, and therefore it was a water. Clear? Oxygen was completely absent in that environment. So these simple molecules were formed. Now these kind of simple molecules are ready to react with the others or react with each other. साधं सिंपल आहे. हेच मॉलिक्यूल एकमेकांबरोबर रिॲक्ट व्हायला रेडी आहे. सो these molecules are the base for the formation of organic simple organic molecules. साधं सिंपल काय की हेच मॉलिक्यूल कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तयार होण्यासाठी कारणीभूत. बघूया पहिली स्टेप काय? सिंपल कंपाऊंड तयार झाले लाईक अमोनिया, मिथेन अँड वॉटर. एवढं लक्षात. बाकी पुढे. ओके. नेक्स्ट स्टेप is the formation of a simple organic molecules. Again, temperature was cooling down. Temperature cooling व्हायला लागलं आणि टेम्परेचर कूलिंग झालं, कंडेन्सेशन व्हायला लागलं. बरोबर. देयर इज अ कंडेन्सेशन अँड मेनी रिएक्शन्स परफॉर्म्ड देयर. वेगवेगळ्या प्रकारचे रिएक्शन सुरू झाले. कारण सफिशियंट एनर्जी असली. रिएक्शन कधी होते? इट नीड्स सम अमाउंट ऑफ एनर्जी. बघा साधं काही कुठलीही गोष्ट लक्षात ठेवायची. बर्फ काढला, आपण बर्फ काढला, फ्रीज मधून बाहेर काढला, वितळायला किती लागतं? बघा रिएक्शन सुरू होतं. म्हणजे फेवरेबल कंडिशन तयार झाले की रिएक्शन सुरू होतं. कुठली रिएक्शन असतो? कंडेन्सेशन रिएक्शन म्हटलं फेवरेबल टेम्परेचर आलं, कंडेन्सेशन रिएक्शन सुरू होतं. बरोबर. मे बी ऑफ मेनी डिफरंट मॉलिक्युल्स. इट इज नॉट द ओनली वॉटर विच अंडरगोज अ कंडेन्सेशन. There can be all different kinds of liquids. They can undergo the condensation when we provide appropriate temperature and all the conditions. बरोबर. तसं काय झालं होता? पहिली स्टेप झाली फॉर्मेशन ऑफ अ सिंपल कंपाउंड्स. नेक्स्ट स्टेप इज अ फॉर्मेशन ऑफ अ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. काय झालं? फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. बघा सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार. आता हे सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार होताना अजून टेम्परेचर इज कमिंग डाऊन, कूल डाऊन. सारखा आपल्याला हा शब्द वापरायचा काय? कूल डाऊन. काय झालं? कुलिंग सुरू आहे. कंटिन्युअसली कुलिंग सुरू आहे. सो दिस कुलिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हेशन ऑफ और गिव्हिंग अ फेवरेबल कंडिशन फॉर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द रिएक्शन्स. कुठल्या रिएक्शन्स आहेत? बघा. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कंडेन्सेशन. काय झालं? कंडेन्सेशन झालं. आता आपल्याकडे माहिती आहे कुठल्या प्रकारचे गॅसेस आहेत? कंपाऊंड, सिंपल कंपाऊंड कुठले आहेत? अमोनिया आहे, मिथेन आहे आणि वॉटर. बस. काय झालं? कंडेन्सेशन झालं. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल पॉलिमरायझेशन झालं. पॉलिमरायझेशन झालं. ऑक्सिडेशन झालं. विदाउट ऑक्सिजन देयर इज ऑक्सिडेशन. ठीक आहे. ऑक्सिडेशन झालं. रिडक्शन झालं. बघा. हा आता काय झालं? त्या हळूहळू ह्या गोष्टी व्हायला लागल्या की ऑक्सिजन रिलीज व्हायला. काय झालं? ऑक्सिजन ही एकदम स्लो प्रोसेस आहे. इट इज नॉट अ व्हेरी फास्ट. आपण जेवढ्या फास्ट सांगतोय एवढ्या फास्ट ह्या प्रोसेस आहेत का? It took years and years, hundreds of years required for this reaction. एकदम स्लो आहे because there was no presence of oxygen and there was no presence of enzymes. एन्झाइम्स आणि ऑक्सिजन होता का त्यावेळेस? अजिबात नाही. म्हणून सगळ्या रिएक्शन आता साधं सिंपल बघा. आताच्या रिएक्शन किती फास्ट आहे. एखादं कुत्रा मेला, रस्त्याच्या कडेला पडला, 8 दिवसामध्ये सगळं नष्ट होतो. हाऊ? Because of our oxidizing condition we have, because of the many different enzymatic molecules produced by the bacteria are present. So reaction is very fast. त्या काळी असं होत नव्हतं. एकदम स्लो प्रोसेस होती. ठीक आहे. म्हणून काय झालं? कंडेन्सेशन झालं, पॉलिमरायझेशन झालं, ऑक्सिडेशन झालं, रिडक्शन झालं. अँड सो व्हॉट आर द डिफरंट मोलिक्युल्स फॉर्म्ड थ्रू दिस डिफरंट रिएक्शन्स? त्या रिएक्शन्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोलिक्युल्स तयार झालेले बघायला मिळाले. फॉर एक्झाम्पल amino acids are formed.
अमिनो ऍसिड्स. बघा अमिनो ग्रुप आहे, मिथेन आहे, ऑक्सिजन आहे, ऍसिड तयार झाले, अमिनो ऍसिड्स तयार झाले. बरोबर. साधे साधे सिंपल मॉलिक्युल्स तयार झाले, कार्बोहायड्रेट्स तयार झाले, कार्बोहायड्रेट्स तयार झाले, लिपिड्स तयार झाले, छोटे छोटे, मोठे नाही, छोटे मॉलिक्युल्स तयार झाले. स्पेशली आपल्याला सांगता येईल प्युरिन्स, मोनोसॅकॅराइड्स कार्बोहायड्रेट म्हणण्यापेक्षा, कारण कार्बोहायड्रेट मोठा मॉलिक्युल आहे, आपल्याला मोनोसॅकॅराइड, अमिनो ऍसिड मोनोसॅकॅराइड्स, मोनोसॅकॅराइड्स तयार झाले, प्युरिन्स तयार झाले, प्युरिन्स पायरिमिडीन्स तयार झाले, प्युरिन्स, पायरिमिडीन्स, अमिनो ऍसिड्स, मोनोसॅकॅराइड्स, हे छोटे छोटे मॉलिक्युल्स आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. फॅटी ऍसिड्स आहेत, छोटे फॅटी ऍसिड्स, लिपिड म्हणण्यापेक्षा फॅटी ऍसिड, कारण लिपिड हा कॉम्प्लेक्स मॉलिक्युल आहे, मोठा लार्ज मॉलिक्युल आहे. फॅटी ऍसिड हे छोटे मॉलिक्युल्स. किंवा ग्लिसरॉल, छोटा मॉलिक्युल, ग्लिसरॉल. सो these were the first organic compound, first simple organic compounds formed on the earth or in the atmosphere. बरोबर. साधी सिंपल कंडिशन आपल्याला इथं असलेली बघायला काय काय होतं. नाव टेम्परेचर. आता हे वॉटर असल्यामुळे काय झालं, पहिली एक गोष्ट मेन्शन करायची राहून गेली अगोदरच्या याच्यामध्ये, बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ अ वॉटर मॉलिक्युल. सुरुवातीला वॉटर मॉलिक्युल जास्त आहे, वॉटर वेपर्स होत्या आणि अजून कूल डाऊन झालं. काय झालं, टेम्परेचर कूल डाऊन झालं. सो these all reactions occurred in the water, in water reaction. अशा कुठं रिएक्शन्स आहेत, वॉटर मध्ये झाल्या. इकडे बघा एकदा, वॉटर वेपर्स होत्या, पहिल्या याच्यामध्ये सिंपल कंपाऊंड तयार झाले, टेम्परेचर कूल झालं. कूल होत असताना पहिल्यांदा काय झालं, वॉटर कूल झालं, वॉटर कंडेन्सेशन झालं, पहिली रिएक्शन कंडेन्सेशन. सो व्हॉट विल बी हॅपनिंग इन द कंडेन्सेशन, देयर विल बी द फॉर्मेशन ऑफ अ क्लाउड. Big dense cloud was formed and there was heavy rainfall. काय तयार झाला, because of condensation we can mention heavy rainfall. बघा पहिली गोष्ट काय, heavy rainfall, rainfall of hot water, not only cold water. Remember, it was not cool water, hot water चा rainfall होता, कारण टेम्परेचरच तसं होतं. ठीक आहे. आता रेनफॉल झाल्यानंतर काय, just you can imagine there may be formation of a, काय तयार झालं असेल, रेनफॉल झाल्यानंतर काय होतं, पाणी इकडून तिकडे कुठेतरी जाणार आहे. बरोबर. काय तयार झालं मग, हा रिव्हर्स तयार झाले असतील, रिव्हर्स, स्ट्रीम्स तयार झाली. बरोबर. स्ट्रीम्स तयार झाली, पॉन्ड्स तयार झाले, पॉन्ड्स तयार झाली, सी तयार झाला, ओशन तयार झाला. बरोबर. हे सगळे तयार झाले. ज्या ठिकाणी लार्ज वॉटर बॉडीज आहेत तिथं ओशन तयार झालं, म्हणजे सखल भाग आहे, जरा खड्ड्याचा भाग आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर, तिथे काय झालं, ओशन तयार झालं, मोठा भाग लार्ज. छोट्या एरियामध्ये सी तयार झाला, छोटे छोटे असतील पॉन्ड्स तयार झाले, लेक्स तयार झाले, रिव्हर्स तयार झाल्या. वरून हाय अल्टिट्यूड करून लो अल्टिट्यूड कडे जर वॉटर वाहत असेल तर रिव्हर्स तयार झाला, स्ट्रीम्स तयार झाल्या. बरोबर. अशा सगळ्या प्रकारच्या कंडिशन तयार झाल्या ऑन द सर्फेस ऑफ अर्थ बिकॉज ऑफ द cooling down and the condensation process. And then all these processes again within this water, remember in this water condensation, polymerization, oxidation, reduction, all these processes occur, all these reactions occur, and these all molecules, amino acids, monosaccharides, purines, pyrimidines, fatty acids, glycerol, all these were formed in the water. कुठं तयार झालं? In water. And so these were the heavier molecules than water. हे सगळे molecules काय होते? Heavier than the water. Now again these reactions, polymerization, oxidation and reduction, these reactions were not only due to the reducing environment, but
there was many different kinds of the conditions happening there. बघा, फॉर एक्झाम्पल हेवी रेनफॉल अँड लाइटनिंग. हेवी लाइटनिंग कसली कंडिशन होती? हेवी रेनफॉल होता, हेवी लाइटनिंग होती. सारख्या विजा कडाडत होत्या, विजा चमकत होत्या, विजा पडत होत्या. आता एखादी वीज पडली तर किती एनर्जी असते तुम्हाला माहिती? जस्ट यू कॅन इमॅजिन. एक वीज जर पडली तर माणूस नाही, झाड, एखादी बिल्डिंग सुद्धा नष्ट होऊन जाते. त्यावेळेस तर काय हेवी कंडिशन, भयानक कंडिशन. म्हणजे ते कधीतरी आपल्याला बघा त्या मूवीमध्ये वगैरे ढगांचा गडगडाट वगैरे असा एक सीन दाखवलेला असतो. भीती वाटते नाही? तरी तुम्ही नशीबवान, तुम्ही अजून बघितलेलं नाही तसे. आम्ही बघितलं लहानपणी, लहान असताना आम्हाला असं फार कडाडात काय असतं ते टीव्ही मध्ये वगैरे दाखवतात ना, त्याच्यापेक्षा भयानक काय असतं सत्य परिस्थिती आम्हाला बघायला मिळाली. पण तुम्हाला अजून नाही मिळाली, तुम्ही आपलं एकदम सेफ आहात. ठीक आहे. तर ह्या गोष्टी जस्ट यू कॅन इमॅजिन व्हॉट वॉज द कंडिशन ऍट दॅट टाइम. ठीक आहे, आपण फक्त जस्ट इमॅजिन करू शकतो. मग हे सगळे लाइटनिंग, हेवी लाइटनिंग असल्यामुळं so these reactions, polymerization, condensation, reduction reactions got energy from that lightning. बघा, साधं सिंपल, आपण जर एखाद्या पदार्थावरती लाईट जर बंबार्ड केली तर त्याचं काय होतं? डिसोसिएशन, एक्साइटेशन. बरोबर, साधं सिंपल आहे. तुम्ही कधीतरी बघितलं असेल, तो एक छोटासा कागदाचा तुकडा घेतला असेल आणि कंडेन्सेशन लेन्स घेतली असेल, फोकसिंग लेन्स. फोकसिंग लेन्स लाईट फोकस केली आणि तो जाळला असेल. अप्रोप्रिएट फोकल लेंथला आल्यानंतर काय होतं? कागद जळून जातो. बरोबर ना? का? एनर्जी ऍग्रिगेट झाली, लाईट एनर्जी, म्हणून त्याचं हीट तयार झालं. सेम थिंग हॅपन्स इन द लाइटनिंग. व्हॉट हॅपन दॅट? जळालं म्हणजे काय झालं की त्याच्यातले मॉलिक्यूल डिसोशिएट झाले. बरोबर, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. त्याच्यातून काय होतं? बाहेर पडतं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. जळणं म्हणजे काय? इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स सगळं बाहेर पडते आणि ते लगेच दुसऱ्या वरती अटॅक करायला रिकामे असतात. ओके, सेम थिंग हॅपन. So because of the lightning there is a polymerization, oxidation and reduction, and so there is a formation of all these different kinds of molecules. These molecules were heavier in weight than the water, therefore they precipitated or settled at the bottom of the ocean. Then these molecules settled at bottom of water. You can say ocean. समुद्राच्या तळाशी हे काय झाले? साठत गेले. काय झाले? साठत गेले. बघा काय 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 स्लो प्रोसेस आलेली आहे. साठत गेले. नाउ you may raise a question that there can be the degradation of these organic molecules, because organic molecules always undergoes a degradation, decomposition. Right now, कुठले ऑर्गॅनिक मोलिक्युल? साधं सिंपल बघा, छोटे छोटे मोलिक्युल्स जर आपण ठेवले काय होतं बघा. साधं सिंपल, दूध बाहेर ठेवलं. अजून एखादा एक्सपेरिमेंट करायचा असलं तर तुम्ही करू शकता. साधं दूध बाहेर ठेवायचं, असं ठेवून टाकायचं, उन्हात नाही ठेवायचं, असं कुठेतरी ठेवून टाकायचं. दूध पहिल्यांदा काय होईल? स्पॉइल होईल. त्याच्यानंतर त्याचं पाणी होतं. बघायचं, दुधाचं काय होतं? पाणी होतं. सगळे प्रोटीन नष्ट होतात. मग पुन्हा टरबीळ पाणी होतं. हळूहळू असं जर बघितलं तर क्लीन वॉटर सारखं तयार होतं, कारण त्याच्यामध्ये सतत एक सेल्फ सस्टेनिंग इकोसिस्टम तयार होते. बॅक्टेरियावर बॅक्टेरिया, बॅक्टेरियावर बॅक्टेरिया, बॅक्टेरियावर बॅक्टेरिया, ते मरतात, त्यांना दुसरे खायला येतात आणि असं करत करत एनर्जी रिलीज होते. मग कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो आणि हळूहळू त्याचं ऑर्गॅनिक कंटेंट आहे ते कमी होत जातं. बरोबर, एक वेळ अशी. पण आता इथं असं झालंय का? नाही, बिकॉज द कंडिशन इज नो ऑक्सिजन, कंडिशन इज नो एन्झाइम्स. सो दिस settled molecules at the bottom of a sea resulted into the specialized compound or specialized soup. मला छान वाटतं हे उदाहरण त्यांनी दिलंय, सूप, हॉट सूप. बरोबर, एकदम अप्रोप्रिएट नाव दिलेलं आहे, असं लक्षात ठेवा. आणि मला प्रत्येक वेळेस सूप कधी प्यायला गेलो तर ते लक्षात येतं, हे इव्होल्युशन कशी झाली ते लक्षात येतं. त्याच्यातून सुद्धा आपल्याला लक्षात येईल की व्हॉट हॅपन्स दॅट. क्लिअर? आता हे जे सूप आहे याला काय म्हटलं त्यांनी? हॉट सूप असं नाव. काय दिलं?
हॉट सूप एक पहिलं, किंवा त्यालाच आपलं हॉट डायल्यूट सूप, कारण हे मॉलिक्युल्स फार कमी प्रमाणात होते आणि वॉटर भरपूर मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून these settled molecule at the bottom are called initially hot dilute soup. बरोबर, उपमा बघा चांगली. Or it is called as a primitive broth. It is called as a primitive broth. Primitive broth. Broth is the liquid containing all different kinds of the nutrients. Nutrient rich किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल रिच लिक्विड असतं, त्या लिक्विडला काय म्हणायचं? ब्रॉथ असं म्हणायचं. बरोबर, ब्रॉथ म्हणजे काय? लिक्विड रिच इन द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. दॅट्स इट. युजली हे ब्रॉथ जे असतं ते आपण बॅक्टेरियल ग्रोथ साठी वापरतो. काय करतो? बॅक्टेरिया वाढवायचे जर झाले तर असं ब्रॉथ तयार करायचं आणि ठेवायचं. साधं सिंपल. व्हॉट इज मिल्क? यू कॅन से मिल्क इज अ ब्रॉथ. मिल्क सुद्धा काय? ब्रॉथ. हे सगळे ब्रॉथ आहे. लिक्विड जेवढे खातो ना आपण तेवढे ब्रॉथ. पांढरा रस्सा ब्रॉथ आहे, तांबडा रस्सा ब्रॉथ आहे. मग काय प्रॉब्लेम नाही, बिकॉज दे आर ऑल्सो कंटेनिंग न्यूट्रिएंट, ऑल्दो दे आर इन लेस क्वांटिटी, बट यस दे हॅव. बरोबर, हे सगळे ऑर्गॅनिक मॉलिक्युल. त्यांना प्रिमिटिव्ह, आता प्रिमिटिव्ह म्हणायचं नाही, फक्त ब्रॉथ म्हणा. किंवा यू आर सेइंग हॉट डायल्यूट सूप, ते काय फॉरेनर वगैरे इंग्लिश असणारे तांबडा पांढरा द्या म्हणणार नाही, गिव्ह मी सूप म्हणणार. ठीक आहे. व्हॉट इज दॅट? रेड सूप, रेड हॉट सूप ऑफ चिकन मटन असं म्हणणार ना, बरोबर ना? का ते म्हणणार आहेत ते तांबडा पांढरा देखील असं नाही म्हणणार. ठीक आहे. तर ते काय? डायल्यूट सूप म्हणणार. लाईक दिस ओनली, जस्ट न्यूट्रिएंट्स, बट इट इज अ प्रिमिटिव्ह. इट वॉज अ प्रिमिटिव्ह. ठीक आहे. इट वॉज प्रिमिटिव्ह. सो it is the initial stage of the life, therefore we call it as a primitive, and it is not undergoing the degradation because there is no presence of oxygen, and now oxygen is present but it is not free. Free oxygen is not present and therefore it is not undergoing the any degradation. So they get accumulated and the concentration increased continuously. Concentration काय झालं? Continuously increase व्हायला. Clear? So then again this condition is continued. ही कंडिशन काय झाली? कंटिन्यू व्हायला लागली. काय तिथं स्टॉप झाली का? नाही. Again temperature is cooling down and then again happening many different kinds of the reaction. So right now we have formed complex or some simple molecules or simple organic molecules, amino acids, monosaccharides, purines, then fatty acids, glycerols, like these small molecules. And then again this temperature goes down and forms a large complex molecules which are organic in nature. बघूया. ठीक आहे. लक्षात आलं काय? तर हे हॉट डायल्यूट सूप आणि प्रिमिटिव्ह ब्रॉथ हे दोन शब्द याच्यात लक्षात ठेवण्यासारखे आहेत. आणि मोलिक्युल्स लक्षात ठेवायचे, रिॲक्शन लक्षात ठेवायच्या, आणि त्या कशा झाल्या ते तर एक्सप्लेन करता येईलच तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. सो देन there is a next step to form a complex organic molecules. काय तयार झाले आता? सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झाले. पहिल्यांदा सिंपल कंपाऊंड्स तयार झाले होते. सिंपल कंपाऊंडचं कंडेन्सेशन झालं, वेगवेगळ्या रिएक्शन झाल्या आणि त्याच्यानंतर सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झाले. आता सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स विल बी कन्वर्टेड इनटू द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स व्हाट वी नीडेड फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम or formation of a living organism. So there is a formation of complex organic molecules. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स लक्षात ठेवायचं. सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स कुठले आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स कुठले, जरा डिस्टिंग्विश करायचे. काय बाकी काय करायचं. इथं सुद्धा आपल्याला सगळ्या कंडिशन काय होत्या? न्यूट्रल आणि फ्री फ्रॉम ऑक्सिजन, अनएरोबिक कंडिशन. ठीक आहे. नो ऑक्सिजन, ऑक्सिजन अजिबात नाहीये. फ्री ऑक्सिजन इज नॉट प्रेझेंट. आय कॅन से नो फ्री ऑक्सिजन. नाहीतर तुम्ही म्हणणार इथं तर वॉटर म्हणतोय,
ऑक्सिजन तर वॉटरमध्ये आहे आणि पुन्हा ऑक्सिजन नाही असं म्हणतो, ते जरा थोडंसं केअरफुली लक्षात ठेवायचं. ऑक्सिजन, फ्री ऑक्सिजन इज नॉट प्रेझेंट ॲट द टाइम. ठीक आहे. सो इट वॉज नॉट ऑक्सिडायझिंग एन्व्हायरमेंट. नाव एन्व्हायरमेंट वॉज समवॉट न्यूट्रल. एन्व्हायरमेंट कसं झालं? न्यूट्रल. न्यूट्रल एन्व्हायरमेंट. बघा हा, अगोदर कसं होतं? हायली रिड्युसिंग होतं, लेस रिड्युसिंग झालं आणि आता न्यूट्रल झालं. बरोबर. न्यूट्रल एन्व्हायरमेंट, फ्री ऑफ ऑक्सिजन. अँड देन देर इज अ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ रिएक्शन. वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन झाल्या. स्पेशली देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऍग्रिगेशन ऑफ द सिंपल मॉलिक्युल्स. देर इज अ ऍग्रिगेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल. सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आपण सांगितले, त्यांचं आता काय झालं? ऍग्रिगेशन. ऍग्रिगेशन एकत्र यायला. बघा, काही ठराविक काळानंतर क्लम्स तयार होतात. दुधामध्ये जर बघितलं, थोड्या वेळानंतर काय होतं? काहीतरी रिॲक्शन होतात आणि क्लम्स तयार होतात. बरोबर. किंवा साधं सिंपल ते जाऊ द्या, पण दूध आटवायची प्रक्रिया करतो. टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे काय होतं? दुधाचा खवा तयार होतो. खवा कसा होतो? सुरुवातीला असे क्लम्स तयार होतात. बरोबर. लाईक दिसतो. जसं असं थोडं थोडं इमॅजिन करायचं. ठीक आहे. म्हणजे सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ऍग्रिगेशन झालं अँड दे फॉर्म डिफरंट टाइप्स ऑफ द मॉलिक्युल्स. वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स इथं तयार झालेली बघायला मिळतात. बघूया, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ऍग्रिगेशन मुळे तयार झाले. साधं सिंपल ऍग्रिगेशन. कुठले कुठले मॉलिक्युल्स तयार झाले? हा, जर आपण बघितलं मोनोसॅकराइडचं ऍग्रिगेशन झालं तर काय होईल? पॉलिसॅकराइड्स तयार होतील. बरोबर. दे फॉर्म पॉलिसॅकराइड्स. बघा, कार्बोहायड्रेट्स तयार झाले, कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स तयार झाले, फॅट्स तयार झाले. फॅट्स, फॅटी ऍसिड्स बघितले होते आपण. फॅटी ऍसिड्स, ग्लिसरॉल, सिंपल मॉलिक्युल्स आणि ते कंडेन्स झाले, ते ऍग्रिगेट झाले, फॅट्स तयार झाले. बरोबर. प्रोटीन्स तयार झाले, सिंपल प्रोटीन्स तयार झाले. मी आता सिंपल प्रोटीन असं शब्द लिहितो. सिंपल प्रोटीन्स. सो सिंपल प्रोटीन्स, शॉर्ट सिंपल प्रोटीन्स. अमिनो ऍसिड ऍग्रिगेशन झालं आणि सिंपल प्रोटीन्स तयार झाले. Then there is a formation of a nucleosides and nucleotides. Nucleosides and nucleotides. Okay? Nucleosides आणि nucleotides. बघा, म्हणजे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल मध्ये हे फार महत्वाचे होते. अँड दी सो फॉर्म्ड प्रोटीन्स, जे काही प्रोटीन्स तयार झाले, सिंपल प्रोटीन्स तयार झाले, दीज आर कॉल्ड एज प्रोटोप्रोटीन्स. त्यांना काय म्हटलं? प्रोटोप्रोटीन्स असं म्हटलं. दीज आर कॉल्ड एज प्रोटोप्रोटीन्स. जे मॉलिक्युल्स अमिनो ऍसिड्स एकत्र आले, ऍग्रिगेट झाले, त्या अमिनो ऍसिडच्या ऍग्रिगेशन मुळे काय तयार झाले? सिंपल प्रोटीन्स तयार झाले. अँड दोज सिंपल प्रोटीन्स आर कॉल्ड एज प्रोटोप्रोटीन्स. त्यांना काय म्हटलं? प्रोटोप्रोटीन्स असं. ही एकदम स्लो प्रोसेस आहे, लक्षात ठेवायचं. हे काय एकदम फास्ट आला झाले प्रोटोप्रोटीन्स तयार असं नाही. इट टूक्स मिलियन्स ऑफ इयर्स टू हॅपन. ह्या गोष्टीला लाखो वर्ष लागलेली आहेत. एका 10 वर्षात, 100 वर्षात, 50 वर्षात वगैरे काही झालेलं नाहीये. हजारो लाखो वर्ष लागलेली ह्या प्रत्येक रिॲक्शनसाठी. इट वॉज व्हेरी स्लो रिॲक्शन. ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन होत्या फार स्लो होत्या. म्हणून लक्षात ठेवायचं, एकदम लक्षात ठेवायचं ही इव्होल्यूशन आहे. इव्होल्यूशन एकदम निवांत जात असते. ठीक आहे. इव्होल्यूशन एकदम निवांत जात असते. त्याच्यामध्ये काही फास्ट चेंजेस अजिबात होत नाही, एकदम स्लो असतात. कधीतरी एकच बॉन्ड तयार होईल, तो तुटेल, दुसरा बॉन्ड तयार होईल. पॉसिबिलिटीज, बॉन्ड तयार करण्याच्या पॉसिबिलिटीज सगळ्या चेक केल्या जातात आणि त्याच्यातली एक स्टेबल पॉसिबिलिटी आलेली बघायला मिळते. तुम्ही म्हणाल की मग हे ऍग्रिगेशन होत असताना पेप्टाइड बॉन्ड्स कसे तयार झाले? इट वॉज बाय चान्स. हे कसं होतं? जस्ट बाय चान्स. म्हणजे अगोदर दुसरे बॉन्ड तयार झाले असतील. बरोबर. अमिनो ऍसिड मध्ये अमिनो ग्रुप हा ऍसिडिक ग्रुपला अटॅच झाला का? नाही झाला पहिल्यांदा. बरोबर. इट वॉज अटॅच्ड समवेअर बट दॅट वॉज अनस्टेबल. तो कसा होता? अनस्टेबल होता.
So that broken down immediately after some time, and then tried for the another. Likewise, many trials has taken, and the last trial they might be a amino group attached to the acidic group, and then formation of a peptide. It might be a last try and best try. Last is the best असं म्हणतो आपण. फर्स्ट इज द बेस्ट नसतं, लास्ट इज द बेस्ट. कारण आपण सगळ्या ट्रायल करून एक शेवटी एक कन्क्लुजनला येतो आणि ते आपलं बेस्ट असतं. that is the best performance. And like this, there is a best bond formation among the protein, and therefore म्हणजे ही सगळी काय प्रोबॅबिलिटी आहे, लक्षात ठेवा. प्रोबॅबिलिटी बाय चान्स, आणि इथं काय प्रोबॅबिलिटी इंटेन्शनल प्रोबॅबिलिटी नाही. आपल्याला म्हणजे एखादा ठराविक अशाच गोष्टी करायच्यात म्हणून प्रोबॅबिलिटी नाही. हे मिळालं पाहिजे का? नाही. ते काय स्टेबल जे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न. जे मिळालं बाय चान्स पहिल्यांदा पण मिळालं असेल. सम बॉन्ड्स माइट हॅव फॉर्मड ॲट द फर्स्ट ट्रायल, बरोबर, and then there is no need to take another chance. असं पण झालं असेल. So like this, by chance these different kinds of the molecules are formed. Clear? So these are the proteinoids, protoproteins, nucleotides, nucleosides, polysaccharides, fats. Many different kinds of the complex molecules are formed. Okay, so these complex molecules, now we can say that these proteins are the enzymes. All enzymes are proteins. आता आपण म्हणतो all enzymes are protein, or most of the enzymes are protein except some are the ribozymes. आपण मेन्शन केलं, तुम्हाला पण माहित असेल किंवा मी बऱ्याच वेळा मेन्शन पण करतो. तर जास्तीत जास्त प्रोटीन्स काय 99.999% प्रोटीन जे एन्झाइम्स जेवढे आहेत ते सगळे काय प्रोटीन्स आहेत. And so these enzymes are the landmarks for the life. Proteins हे काय landmarks आहेत. These enzymes are the proteins. So proteins are the landmarks for the life to happen on the, or to come on the earth. Clear? So these complex molecules again sustained in the water. Water मध्ये काय झालं, मी साधं सिंपल तुम्हाला एक्झाम्पल मात्र बघा कसं. तुम्ही ते बबल उडवलेले पाण्यातले कसं करतात, त्याच्यामध्ये काहीतरी सोप सोल्युशन असतं आणि त्याच्यात ती उडवायची बबल्स तयार, बरोबर, बबल्स होतात. इट वॉज जस्ट लाईक दॅट. आता तेच बबल्सचं जे सोल्युशन आहे त्याला शेक केलं तर तिथं सुद्धा बबल तयार होतात ना, वॉटरमध्ये सुद्धा. सेम थिंग हॅपन्ड देयर इन द ओशन, बिकॉज इट वॉज नॉट जस्ट what we can say solution, it was something different solution. So many different molecules were there. Those molecules many came together and formed a small bubble like structure, spear like structure. We can't say bubble, it is filled with liquid. So maybe water, most commonly, as we know, water containing many different kinds of proteins, carbohydrates, lipids. Okay, हे सगळं तिथं होतं. लिपिड्स काय झाले बाहेर आले, बिकॉज दे आर हायड्रोफोबिक इन नेचर. दे हॅव वन एंड हायड्रोफोबिक, अनदर एंड हायड्रोफिलिक. Therefore they have formed a spear shaped structure. And then we come to the another point. बघूया त्याला पहिला छोटासा पॉइंट याच्यानंतरचा संपूया आणि मग मी आता जे बोलायला लागलोय त्याच्याकडे येऊया, म्हणजे तुम्हाला अजून मोर क्लिअर व्ह्यूज मिळतील. Formation of nucleic acid is the important what we can say milestone in the evolution. काय बघा, formation of nucleic acid. Nucleic acids बघा, nucleic acids कुठले nucleic acid तयार करणं गरजेचं होतं किंवा तयार झाले, साधं सिंपल. There was formation of many different kinds of the chemicals. Now complex molecules, organic molecules, inorganic molecules. It is not just organic molecules so formed in that at that condition, but inorganic molecules were also formed. आता जे लक्षात ठेवायचं, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपण जेवढे मेन्शन करतो फक्त तेवढेच झालेत का तिथं तयार नाही. These are the worth to mention for this evolution. इव्होल्युशन साठी मेन्शन करणं याची गरज आहे म्हणून आपण मेन्शन केली. बाकीचे तयार झाले असं नव्हतं, नाही असं नाही. कार्बोनिक ऍसिड तयार नाही का झालं, फॉस्फरिक ऍसिड तयार नाही का झालं, नायट्रिक ऍसिड तयार नाही का झालं, ते पण झालं. सगळं तयार झालं, बरोबर, डिपेंडिंग ऑन द कंडिशन्स.
all things, all different kinds of the molecules, organic as well as inorganic molecules were formed. But some of those we are mentioning here. काही महत्त्वाचे जे आहे की ज्याच्या रेफरन्स आपण देणार आहोत आणि आपल्याला जे काही साध्य करायचे ते साध्य करण्यासाठी आपण हे रेफरन्स देतो. बाकीचं आहे, बाकीचं सगळं बघूया. So nucleic acid were formed due to the reaction between the many different kinds of the compounds. So three compounds we know requires. कुठले लागतात? न्यूक्लियोटाइड्स लागतात, बरोबर. What we can say? Purines and pyrimidines म्हणूयात आपण त्याला. Purines and pyrimidines. They reacted with other sugars, बरोबर. Sugar plus phosphate group. Phosphoric acid. Phosphoric acid. बरोबर. त्याच्याबरोबर ह्या तिघांची रिएक्शन झाली आणि काय तयार झालं? So there is a formation of nucleotides. These nucleotides joined together to form a DNA and RNA. हे दोन्ही एकत्र आले आणि काय तयार झालं? DNA आणि RNA तयार. बरोबर. So the another milestone in the chemical origin of a life is the formation of nucleic acids, nucleotides, and the nucleic acids, DNA and RNA. And we know this DNA and RNA are the basis for all different kinds of the information provided for the metabolism. Metabolism साठी सगळ्या जेवढ्या रिएक्शन प्रोव्हाइड केल्या जातात त्या कुठून असतात? हा DNA आणि RNA मध्ये असतात. ओके. So at that time we didn't know, or these also molecules not involved in the transfer of information, but these molecules do have many different kinds of the capacities. बरोबर. आता आपल्याला माहित आहे म्हणून आपण सांगू शकतो. अगोदरच्या काळामध्ये माहितच नव्हत्या, पण याच्यामध्ये त्या काय आता नवीन कॅपॅसिटीज आलेल्या आहेत का? ह्या पॉसिबिलिटीज किंवा ह्या प्रोबॅबिलिटीज किंवा त्यांची जी फंक्शन आहे ते आता त्यांच्याकडे आहे तसं आहे का? नाही. वॉज फ्रॉम सिन्स दे आर फॉर्म्ड. ज्यावेळेस पासून ते तयार झाले तेव्हापासून त्यांच्याकडे ह्या ऍबिलिटी होत्या. बरोबर. आपल्याकडे एखादी ऍबिलिटी असते, जन्मताच असते, लक्षात ठेवायचं. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे जन्मापासून असते, फक्त काही एक्सप्लोर करतो, काही एक्सप्लोर करत नाही आपण. बरोबर. असं होतं. तसंच काय की डीएनए आणि आरएनए तयार झाले तेव्हापासून त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन स्टोरेजची ऍबिलिटी होती. बट दॅट इन्फॉर्मेशन वॉज वी कांट रीड इट प्रॉपरली. आपल्याला वाचता येत नव्हती इन्फॉर्मेशन, पण आपण ते वाचायला सुरुवात केली. अगोदर भाषा वगैरे काय अस्तित्वात होत्या का? नाही. आपण भाषा तयार केल्या. तसं ही डीएनएची लँग्वेज तयार झाली असं आपल्याला म्हणता येईल. सो डीएनए अँड आरएनए फॉर्म अँड दीज हॅव अ सेल्फ रेप्लिकेटिंग ऍबिलिटी. सेल्फ रेप्लिकेटिंग ऍबिलिटी. सेल्फ रेप्लिकेटिंग ऍबिलिटी. And therefore this self-replicating ability is very crucial for the life. We know हीच लाईफ साठी महत्वाची असते. बघा ना, आपल्याला माहिती आहे डीएनए आरएनए ची सेल्फ रेप्लिकेटिंग ऍबिलिटी आहे आणि तीच सगळ्यात महत्वाची लाईफची प्रॉपर्टी असते. बघा ना, रिप्रोडक्शन. बरोबर. रिप्रोडक्शन प्रॉपर्टी कशामुळे? डीएनए मुळे. इफ वी रिमूव्ह द डीएनए फ्रॉम द सेल, सेल कांट रेप्लिकेट. जस्ट इमॅजिन. Just you can think of the RBC. RBC matured as the RBC replication, cell division मध्ये जाते का? नाही जात. कधीच जाऊ शकत. Because it do not have DNA. Clear? अशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात. And so that DNA is not guiding. बाकीचे सुद्धा सेल्स असतात की ज्या डिवाइड होत नाही त्यांच्यातला डीएनए स्विच ऑफ केलेला असतो म्हणून त्या डिवाइड होत नाही. साधं सिंपल. So then started the life. Okay? So formation of nucleic acid is another milestone in the organic evolution, chemical evolution. Chemical evolution मध्ये हा दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असलेला बघायला मिळतो. बघा आतापर्यंत आलो. आता आपल्याला कम्प्लिटली वेगळा पॉइंट बघायचा. म्हणून कम्प्लिटली वेगळा म्हणजे याच्या पुढचा ऍडव्हान्स्ड पॉइंट बघायचा. त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा समप करतो. फॉर्मेशन ऑफ सिंपल कंपाउंड्स अमोनिया, मिथेन, water. Formation of simple organic molecules such as amino acids, monosaccharides, purines, pyrimidines, fatty acids, glycerols, all those. Then formation of complex organic molecules. Complex organic molecules, proteins.
formed, nucleotides are formed, then polysaccharides are formed, fatty acids are formed. Okay, and so simple proteins, what we can say, those proteins are the protoproteins so far. And then we come to the formation of a nucleic acid. It is a special, so we are mentioning it. खरं तर हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल मध्येच घ्यायला पाहिजे, पण हे जरासं वेगळं आहे म्हणून आपण त्याचा वेगळा पॉईंट केला, बाकी काही नाही, त्याला काही वेगळं करण्याची गरज नाही. इट इज ऑल्सो कॅन बी कन्सिडर्ड अंडर द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बिकॉज न्यूक्लिक acids are itself a complex organic molecule. Clear? So then we move towards the next point, which is very important, we can say. Now, if there is a formation of a protobion or procell, कशी करायचं? Formation of protobion or procell. Procell, आपण तुम्हाला एक कॉन्सेप्ट माहित असेल, प्रोटोटाइप माहित असेल. मोठ्या एखाद्या मशीनचा एकदम छोटा असा भाग की जसं ते काम करेल असं वाटतं आपल्याला की असं बिहेव होऊ शकतं, त्याचं एक प्रोटोटाइप. बरोबर, तसं हे सेलचा प्रोटोटाइप, सेल सारखं काम करेल म्हणजे हे असं काम करतं आणि याचं मोठं काहीतरी होऊ शकतं असं इमॅजिनेशन असलेली गोष्ट म्हणजे प्रोसेल आहे किंवा प्रोटोबायन. Bion is a large organism. Proto, it is a small form of a large organism. Barabar, like this. Protobion. So what happened here? There are many different scientists. They are proposing this kind of a theory. साधं सिंपल. याच्या अगोदर मी सांगितलं होतं, मेन्शन केलं होतं काय की आपण साबणाचं पाणी तयार करायचं, कुठलंही डिटर्जंट कुठलंही टाका आणि त्याच्यामध्ये मिक्स करा, बबल्स तयार. ते बबल्स तयार जस्ट हे हॉट वॉटर होतं, बरोबर, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स भरपूर होते आणि तिथं साधं स्टॉर्म्स यायचे, काय यायचं सगळं स्टरिंग व्हायचं. सारखं काय व्हायचं? स्टरिंग, मंथन, समुद्र मंथन म्हणतो ना आपण, ते समुद्र मंथन, पूर्ण समुद्र असा काय घुसळून काढला सगळं. काय होईल? घुसळून काढल्यानंतर एअर मिक्स होतो, सगळं मिक्स होतं आणि रिॲक्शन होतात, बरोबर. साधे सिंपल अशा गोष्टी होतात. आणि त्याच्यानंतर काय झालं की याच्यामध्ये सगळे मॉलिक्युल्स जे आहेत ते एकत्र यायला सुरू झाले. लक्षात ठेवायचं, मॉलिक्युल्स काय झाले? एकत्र यायला. दे फॉर्म अ स्पियर शेप्ड स्मॉल स्ट्रक्चर, ऍग्रीगेट्स, छोटे छोटे स्ट्रक्चर्स तयार. म्हणजे थोडक्यात अजून एक एक्झाम्पल घेतलं, तुम्ही ऑइल थोडंसं पाण्यामध्ये टाका आणि मिक्स करा आणि ऑब्झर्व करा, काय होईल? You will find a small spheres floating at the surface. सुरुवातीला आतमध्ये सुद्धा कॉलम, वॉटर कॉलम मध्ये सुद्धा असतील, नंतर पुन्हा सरफेस वरती होती. तसं सेम थिंग हॅपन अँड सो these small thing they called as a protocell. So these protocell, how these form? These protocells are formed by a process called as a coacervation. त्याला काय म्हणायचं? कोयासर्वेशन असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? कोयासर्वेशन. कोयासर्वेशन, ऍग्रिगेशन. ऍग्रिगेशन बघ, त्याला काय म्हणायचं? ऍग्रिगेशन और कोयासर्वेशन. So what happened here in this case? कोयासर्वेशन, कोणाचं झालं कोयासर्वेशन किंवा कोणाचं झालं ऍग्रिगेशन? आता जे मॉलिक्युल्स तयार केले त्या सगळ्यांचं, बरोबर. सो हियर इज अ प्रोसेस ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स. न्यूक्लिक ऍसिड काय त्याच्यामध्ये होता, वेगवेगळ्या प्रकारचे इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स होते. ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असले, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स होतात and they form aggregates. बघा साधं सिंपल आपल्याला लक्षात येईल. इकडेला काय झालं? लिक्विड्स तयार झाले, असे आले लिक्विड्स आले आणि असा लेअर तयार केला.
बरोबर. आतमध्ये काय झाले, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, बरोबर. कडेने प्रोटीन्स पण आहेत, सगळ्या गोष्टी लिपिड, प्रोटीन आणि आपल्याला वेगळ्या प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड सेंटरला आहेत, बरोबर. प्रोटीन्स आहेत, लिपिड्स आहेत आणि सेंटरला न्यूक्लिक ऍसिड आहेत. इट इज जस्ट अ व्हायरस लाईक स्ट्रक्चर, बरोबर. हे काय तर कसलं स्ट्रक्चर आहे, व्हायरस सारखं स्ट्रक्चर तयार झालेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि सो इट इज कॉल्ड एज अ प्रोटोसेल ऑर प्रोटोबायोट. त्यालाच काय म्हणायचं, प्रोटोबायोट असं म्हणायचं. स्पेशली हे जे केमिकल ऍग्रिगेट्स आहेत, हे केमिकल ऍग्रिगेट्स जे आपल्याला सांगितलेले बघायला मिळतात. ओपॅरिन नावाच्या शास्त्रज्ञाने यांना काय म्हटलं, कोया सर्वेट असं म्हटलं. ओपॅरिन काय म्हटलं, ओपॅरिन नावाच्या शास्त्रज्ञाने यांना काय म्हटलं, ओपॅरिन कॉल इट ॲज अ कोया सर्वेट्स. ओपॅरिन काय म्हटलं, त्याला कोया सर्वेट असं म्हटलं. जसं आपण प्रोटोसेल म्हणतोय, दॅट वॉज द कोया सर्वेट, बिकॉज कोया सर्वेशन हॅज हॅपन्ड, दॅट इज ऍग्रिगेशन. And Sidney Fox called it as a protenoid. Sidney Fox नावाचा शास्त्रज्ञ, ते इव्होल्युशन मध्ये, केमिकल इव्होल्युशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना काय म्हटलं, प्रोटेनॉइड्स. or these are also called as a microspheres by this Sidney Fox. Sidney Fox ने त्याला दोन नाव दिली, प्रोटीनॉइड्स और मायक्रोस्फियर असं म्हटलं. आणि ओपॅरिन ने काय म्हटलं, त्यांना कोया सर्वेट असं म्हटलं. बघा काय झालं, काय होतं इथं, ऍग्रिगेशन व्हायला. कशाचं, न्यूक्लिक ऍसिड इन ऑर्गेनिक मॉलिक्युल्स. ऑर्गेनिक मॉलिक्युल्स सगळे जेवढे आहेत त्यांचं काय व्हायला लागलं, ऍग्रिगेशन व्हायला लागलं. ऍग्रिगेशन हा शब्द महत्त्वाचा लक्षात ठेवा. बघा काय होतं, दोन बबल जर तुम्ही एकत्र आणले तर काय होतं, सोप सोल्युशन आहे, त्याचं दोन बबल जर एकत्र आले तर काय होतं, एक मोठा तयार होतो, बरोबर होतं की नाही, एक मोठा तयार. मग असे दोन कोया सर्वेट आले तर काय तयार होईल, मोठा तयार, बरोबर. आणि किंवा थोडक्यात कधी कधी बघायचं, जेवढा आपण छोटा, पहिल्यांदा बबल्स छोटे तयार होतात, माहिती आहे, बबल्स कसे असतात, छोटे असतात. आणि नंतर बबल्स काय होतात, मोठे होतात, बरोबर. छोटा बबल आहे, तो बबल मोठा व्हायला लागला, देयर इज अ नो नीड टू फ्यूज मेनी डिफरंट बबल्स टुगेदर. बबल्स एकत्र फ्यूज होण्याची गरज आहे का, नाही, तो सुद्धा मोठा होतो. जेवढं जास्त आपण शेक करू तेवढा बबल मोठा, मोठे बबल्स तयार, बरोबर. नंतर काय होतं, व्हॉट हॅपन्स देन, दिस बबल बर्स्ट. हा बबल काय होतो, बर्स्ट. सेम थिंग हॅपन, बघा काय झालं, कोया सर्वेट्स दे इन्क्रीज इन देअर साइज, कोया सर्वेट्स, or what we can say protocell. Protocell काय झाली, साइज मध्ये वाढली. And at the inner side of this कोया सर्वेट there was a start of the reaction happening. Just random reactions व्हायला सुरुवात झाली. काय झाली, रॅन्डम रिएक्शन्स व्हायला सुरुवात झाली. रॅन्डम कुठली रिएक्शन म्हणा, आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गेनिक मॉलिक्युल्स तयार झाले सेंटर. And then this protocell also got an ability by the time, त्याला सुद्धा मिलियन्स इयर लागले. आणि त्याच्यामध्ये काय झालं, this has got an ability to divide into the two small. बघा दोन स्मॉल मध्ये डिवाइड. Now what happened, this cell or this protocell took a many organic molecules from the surrounding and become large. बरोबर, काय झालं, ही छोटी सेल आहे, त्या सेलने काय केले, छोटे छोटे मॉलिक्युल्स आतमध्ये घेतले, आणि छोटे मॉलिक्युल्स आतमध्ये घेतल्यानंतर ऑर्गेनिक मॉलिक्युल्स, बाकीचे ऑर्गेनिक मॉलिक्युल्स, इट वॉज अबंडंट इन द ऑर्गेनिक, बरोबर. अँड सो इट ईट्स ऑर्गेनिक मॉलिक्युल फॉर द रिएक्शन. त्याच्यात एनर्जी तयार झाली, ती एनर्जी वापरायला सुरुवात झाली, बरोबर. असे वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स तयार झाले, and it has started increasing, and then again it divides.
बघा काय झालं, पहिल्यांदा सुरुवातीला काय झालं, मोठा कोयासर्वेट तयार झाला, त्याचं ब्रेकडाऊन झालं. आणि ह्या कोयासर्वेट मध्ये सगळ्यात महत्त्वाची काय मेटाबॉलिक ऍबिलिटी आहे, मेटाबॉलिक ऍबिलिटी. इट हॅज स्टार्टेड टू perform many different reactions, random reactions, not directional reactions, random reaction. कुठलेही सुरू झाले. Then it has undergone by chance. It has undergone a division. Then small coacervate again started to increase in the size. Then it is broken down. Cell division अशी झाली नाही, पण त्याचा ब्रेकडाऊन व्हायला लागला, वाढायला लागला, छोटा व्हायला लागला, वाढायला लागला, छोटा व्हायला लागला. आणि असं करत करत there was some direction appeared in the coacervate and then it becomes a procell. Clear? अशा पद्धतीने आपल्याला ही काही साधी सिंपल अशी गोष्ट नाहीये, ही एकदम स्लो गोष्ट आहे. बघा आपण एक छोटासा समजून सांगण्यासाठी एक्सपेरिमेंट, याच्यात काय अनॉलॉजी नाही, फक्त एकच आहे की काय होऊ शकतं इमॅजिनेशन करण्यासाठी. आपण जरासं गोल गोल फिरायचं, पण गोल गोल फिरायचं, फार वेळ जर गोल फिरत राहिलो तर आपण आपोआप गोल फिरायला माहिती, आपोआप आपल्याला फिरावं लागत नाही, ते आपल्या बॉडीमध्ये भिंत. तसंच काय झालं की याच्यामध्ये काय झालं की आतमध्ये ती गोष्ट यायला लागली, रिॲक्शन व्हायला लागल्या, त्या रिॲक्शन सतत घडायला लागल्यामुळं त्या रिॲक्शन रिपिटेशन झालं. बरोबर, रिॲक्शनचं काय झालं, रिपिटेशन झालं. सेम रिॲक्शन हॅपन्स अगेन अँड अगेन. बरोबर, अँड सो it converted into the metabolic activity. Directional reactions होत आहे, which is the best probability that reactions has happened, and so there is a cell division happening, and so it is a first biotic organism which is a very primitive called as a eubiont. त्याला काय म्हटलं आपण, eubiont. याच्यातून काय तयार झालं बघा, ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला छोट्या छोट्या रिॲक्शन झाल्या आणि तयार झाला eubiont. योग आहे, साधं साधं सिंपल आहे. याच्यात फक्त जरा थोडंसं तुम्हाला काय करायला लागतं, इमॅजिनेशन करायला लागतं, एवढाच आहे, बाकी काय नाही. आणि त्याच्यात सगळ्या रिॲक्शन्स होणं गरजेचं आहे. त्या रिॲक्शन झाल्या आणि यूबायॉन किंवा प्रोसेल, जसं आता म्हटलं आपण त्याला काय म्हटलं, प्रोटोसेल. आता प्रोसेल म्हटलं होतं अगोदर, आताची पुढची आहे त्याला आपण काय म्हटलं, प्रोटोसेल. बरोबर. Now, this protocell is the basis for the life. ही प्रोटोसेल आहे. ह्या प्रोटोसेल पासून आपल्याला नंतर it is looking just like this protocell is looking like just a bacteria. बॅक्टेरिया सारखे काय, बॅक्टेरियाच्याकडे ना वॉल असते, सेल मेम्ब्रेन आहे आणि मायको बॅक्टेरियम बघा, मायको बॅक्टेरिया. ठीक आहे, मायको बॅक्टेरियामध्ये काय असतं, सेल वॉल नसते, लक्षात ठेवायचं. बरोबर, सॉरी मायकोप्लाझ्मा मध्ये सेल वॉल असते का, अजिबात नसते, फक्त सेल मेम्ब्रेन असतो आणि आतमध्ये न्यूक्लिक ऍसिड बस, एवढंच आहे त्याच्याकडे. व्हायरसकडे काय, व्हॉट इज देअर इन द व्हायरस, ओनली न्यूक्लिक ऍसिड, RNA असेल, DNA असेल आणि त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, बस एवढंच आहे त्याच्याकडे. आणि त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली की सगळ्या रिॲक्शन परफॉर्म करतो तो. बरोबर, सेम थिंग हॅपन्ड हियर इन द प्रोटोसेल और eubiont, and then there is a origin of a first cell called as a protocell. पहिली सेल आपल्याला तयार झालेली बघा. इट इज also a very slow process, एकदम स्लो प्रोसेस. आणि त्याच्यानंतर देयर इज अ ओरिजिन ऑफ लाईफ ऑन द अर्थ. अर्थवरती आपल्याला ही लाईफ तयार झालेली बघायला मिळते. then the RNA, DNA took over the many different reactions and then regulated the many metabolic reactions. ठीक आहे, त्या प्रोटोसेल मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मॉलिक्युल्सचं ऍग्रिगेशन असतं, त्याची डायरेक्शन पुन्हा तयार होत गेली आणि म्हणून आपण काय म्हणतो, फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल झालेली बघायला मिळते. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. पहिली सेल तयार झाली आणि ह्या पहिल्या सेल मध्ये काय आहे बघा, दिस प्रोटोसेल हॅज डेव्हलप्ड इनटू द व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टम्स. प्रोटोसेल बघा, आताची जी आपण सांगितली प्रोटोसेल तयार झाली,
protocell, and this protocell has got a RNA system, RNA and DNA system in it. त्याच्यामध्ये RNA आणि DNA system आली, and then what happened, we can say there is a regulation of many different activities also occurred. Regulated metabolism, regulated metabolism occurred in the cell, and therefore there is a first cell appear. पहिली सेल आपल्याला तयार झालेली बघायला मिळते, and this first cell सगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी रेग्युलेट आहेत. आरएनए आणि डीएनए सिस्टीम आहे, आणि ती आरएनए डीएनए सिस्टीम काय करते, वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करते. बरोबर, अशी जी सेल आहे त्याला आपण म्हणतो फर्स्ट सेल किंवा प्रोटोसेल असं आपण म्हणणार आहोत. व्हॉट इज दॅट? इट इज अ प्रोटोसेल, अँड दिस प्रोटोसेल is anaerobic what we can say then heterotrophic आपण एक्सप्लेन केलेलं आहे, लक्षात घ्या. and what we can say, it is a chemoheterotrophic. What is the process? What is a heterotrophic? लक्षात घ्या, chemoheterotrophic. अनएरोबिक आहे, ऑक्सिजन नव्हता म्हणून ऑक्सिजन वापरायचा प्रश्नच नाही. बरोबर, अनएरोबिक. हेटेरोट्रॉफिक आहे, दुसऱ्या ऑर्गॅनिक मटेरियल वरती जडवलेलं आहे. कारण ऑर्गॅनिक मटेरियल एवढं भरमसाठ होतं वॉटरमध्ये, ते ऑर्गॅनिक मटेरियल आतमध्ये सांगितलं होतं. एक छोटी सेल तयार झाली की ऑर्गॅनिक मटेरियल घ्यायची, वापरायची आणि मोठी व्हायची. बरोबर, पाहिजे ते ऑर्गॅनिक मटेरियल तयार करायची आणि मोठी व्हायची, नंतर पुन्हा डिवाइड व्हायची. छोटी डिवाइड झालेली सेल दुसरं ऑर्गॅनिक मटेरियल वापरायची आणि मग सेल्स तयार झाले. लाईक दिस केमोहेटेरो. आणि मग काय झालं, वन डे देयर वॉज अ नीड or there is a decrease in this organic molecules present in the water. एक दिवस असा आला की ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कमी व्हायला लागले. therefore there was a need of many organic molecules, and but organic molecules are lacking in the surrounding, so they are adapted to convert light energy into the chemical energy. बरोबर, बघा आता हेटेरोट्रॉफ होते, नंतर काय तयार झाले, फोटो ऑटोट्रॉप्स तयार झाले. लक्षात ठेवायचं, काय तयार झाले नंतर, फोटो ऑटोट्रॉप्स तयार झाले. फोटो ऑटोट्रॉप्स तयार झाले, फोटो हेटेरोट्रॉप्स नंतर पुन्हा हेटेरोट्रॉप्स तयार झाले. ठीक आहे, केमो हेटेरोट्रॉप नाही, फक्त हेटेरोट्रॉप तयार झाले, आणि ते कुठले, अनएरोबिक हेटेरोट्रॉप. बघा पहिले म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल की केमो हेटेरोट्रॉप्स आहे. पहिले कुठले, केमो हेटेरोट्रॉप्स. बरोबर, केमो हेटेरोट्रॉप्सचं कन्वर्जन कशात झालं, अडॅप्टेशन मिलियन्स इयर्स लागले. ही काही सिंपल प्रोसेस नाही. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कमी पडले, जेवढे तयार झाले होते ते कमी पडायला लागले. मग सेल्स जास्त झाले आणि बाकीच्या कमी पडायला लागले. मग काय केलं, त्यांनी दुसऱ्याला खायला सुरुवात केली. बरोबर, दुसऱ्याला खायला सुरुवात केली. मग काय झालं, काहींना असं वाटलं, काहींमध्ये असं अडॅप्टेशन झालं की त्यांनी लाईट एनर्जीच वापरायला सुरुवात, दुसऱ्याला खायचं सोडून होते. काय करायला लागलं, सम ऑफ दोज इव्हॉल्व्ड ॲज अ दे आर युजिंग लाईट एनर्जी फॉर द केमिकल फॉर्मेशन ऑफ केमिकल मॉलिक्युल्स. बरोबर, केमिकल कंपाऊंड तयार करण्यासाठी लाईट एनर्जी वापरायला सुरुवात केली, आणि लाईट एनर्जी वापरायला सुरुवात झाली की काय तयार झाले, फोटो ऑटोट्रॉप्स तयार झाले. फोटो ऑटोट्रॉप्स तयार झाले. लक्षात, फोटो ऑटोट्रॉप्स तयार झाले. बरोबर, त्याच्यानंतर फोटो ऑटोट्रॉप्स बरोबरच काय तयार झाले, केमो ऑटोट्रॉप्स सुद्धा तयार झाले. लक्षात ठेवा, अनएरोबिक कंडिशन. बट केमो ऑटोट्रॉप्स व्हॉट नीड्स, दे नीड्स ऑक्सिजन. त्यांची इव्होल्युशन सायमल्टेनियस होत गेली. बिकॉज ऑफ द फोटोसिंथेसिस देयर इज अ रिलीज ऑफ द ऑक्सिजन इन द एन्व्हायरमेंट. फोटोसिंथेसिस मुळे काय झालं, ऑक्सिजन रिलीज झाला, अँड सो reducing environment or neutral environment now is started to convert into the oxidizing environment. बरोबर, फ्री ऑक्सिजन होता का अगोदर, नव्हता. सो
oxygen from water is removed with the help of this light energy and oxygen is released. बरोबर, oxygen release झाला. So oxygen started to accumulate in the environment or atmosphere and then it became a oxidizing environment. So many other organisms, what they started to do, they utilized this oxygen for the oxidation of inorganic molecule. कशाला वापरले त्यांनी? Inorganic molecules oxidation. So केमो ऑटोट्रॉप्स सुद्धा आले, लक्षात ठेवायचं. केमो ऑटोट्रॉप्स आले. केमो ऑटोट्रॉप्स म्हणजे इव्होल्यूशन कोणाची झाली? पहिल्यांदा केमो हेटेरोट्रॉप झाले, पण त्याच्यानंतर कोट ऑटोट्रॉप झाले, केमो ऑटोट्रॉप झाले. And then there is a coming of the aerobic organism. नंतर काय झाले? एरोबिक heterotrophs. Heterotrophs. We know we are now. आपण जे आहोत तेच आता काय झाले? Heterotrophs. बरोबर? Heterotrophs. And those are all aerobic ones. Clear? Like this evolution, this simple cell has converted into the many different forms. Clear? So this is the formation of a first cell, means a life from the many different chemicals. It took a billions of years. It is not simple process. बघा किती वर्ष लागली? Earth started or Earth originated in 4.6 billion years and life originated in 3.4 billion years. किती वर्ष लागली? 1.1 billion years या प्रोसेसला लागली. किती? 1.1 billion years were required for this simple process we have completed in one lecture. किती कॉम्प्लेक्स प्रोसेस, ती एवढ्या अब्जावधी वर्षानंतर वर्षामध्ये घडलेली प्रोसेस. ओके, सो दिस फर्स्ट chemoheterotrophs arrived and then later it is happening and continuously being happening on the earth. Okay, how we can say this has happened at that time? Who was there to see these all processes? हे एवढं कोण बघायला होतं का? नव्हतं. मग हे कसं घडलं? काय पुरावा आहे तुम्हाला? काय पण सांगता येईल सर? बरोबर ना? काय पण सांगता येईल? बरोबर ना? असं म्हणणार काय पण सांगायला नाही सर. आता काय सांगत नाही. बरोबर, ठीक आहे, बघूया आपण हे आपण कशावरून मान्य करायचं. सो देयर इज अ वन pair of scientists came forward to develop such kind of the system which was present in the pre-existing or what we can say prehistoric earth atmospheric condition was created by the two different scientists. One is Stanley Miller and his teacher Harold C. Urey. Miller and युरे एक्सपेरिमेंट असं म्हणायचं त्याला. मिलर आणि युरेचा एक्सपेरिमेंट आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. साधा सिंपल एक्सपेरिमेंट आहे त्याचा, काही केलेलं नाही. मी फक्त तो एक्सपेरिमेंट व्यवस्थित समजावून सांगणार. डायग्राम फक्त काढणार आहे, मी समजावून सांगणार, बाकी काही करायचं नाही आपल्याला. ठीक आहे, डायग्राम मध्ये मी समजावून सांगणार आहे, पुन्हा मी त्याच्यात काही डिटेल्स घेणार नाही. त्यांनी एक इन्स्ट्रुमेंट डिझाईन केलेला आहे, खूप मोठं होतं, मी जरा छोटं करतो. जर काही गोष्टी लॅक्चर झाल्या तर तिथे लिहिता येईल, एकदम फास्टमध्ये आपल्याला बघता येईल हे इन्स्ट्रुमेंट. बघा, इन्स्ट्रुमेंट स्ट्रेनले मिलर्स ॲपॅरॅटस, इलेक्ट्रिक डिस्चार्ज ॲपॅरॅटस असं म्हटलं तरी चालेल. काय म्हणायचं त्याला? इलेक्ट्रिक डिस्चार्ज ॲपॅरॅटस असं म्हणायचं. फार छान डिझाईन आहे. त्या डिझाईन मध्ये भरपूर गोष्टी आपल्याला लक्षात येतात.
म्हणजे थोडंसं फक्त लक्षात ठेवायचं, त्याच्यात काही लॉजिकली आपल्याला जरा थोडंसं लक्षात ठेवायचं, बाकी काही करायचं नाही. ठीक आहे, हे ॲपॅरेटस आपल्याला वेगळ्या पद्धतीनं तयार झालेलं आहे. आता त्याच्यात काही इनलेट्स असतात, ते इनलेट्स आपल्याला द्यायचे असतात, कारण आपल्याला काही गोष्टी इथं ऍड करायच्या आहेत, काही गॅसेस ऍड करायचे आहेत आपल्याला, त्याच्यासाठी हे इनलेट्स आहेत. ठीक आहे, इथं बर्नर ठेवायचा आहे किंवा हीटर चालेल. इथं आउटलेट पंप आहे, इथून बाहेर आपल्याला लिक्विड काढायचं, त्याच्यासाठी आउटलेट पंप आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला इथं कंडेन्सर लावायचं. पण बघूया प्रत्येकाचं सिग्निफिकन्स फक्त आपल्याला सांगायचं आहे. अँड देन हिअर आर द इलेक्ट्रोड्स. ठीक आहे, इलेक्ट्रोड्स बरोबर. आता इथं इलेक्ट्रोड स्पार्कलिंग होता येईल तर सारखं पुन्हा असं क्लिअर. ॲपॅरेटस फार सिंपल आहे, पण त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यायची, थोडीशी खाली करत आपल्याला लिक्विड त्याच्यामध्ये टाकता येईल. इथं वॉटर आहे, जस्ट वॉटर, बाकी काही नाही बरोबर. स्टेप बाय स्टेप सांगतो. त्यानं काय केलंय, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस पडले. काय केले, गॅसेस पडले. कुठले गॅसेस असतील, दोज वी हॅव डिस्कस्ड इन द फर्स्ट स्टेप. सिंपल कंपाऊंड. कुठले, हा मिथेन आहे, अमोनिया आहे, वॉटर आहे, हायड्रोजन आहे बरोबर. कारण आपल्याला हायड्रोजन इथं जास्त रिॲक्टिव्ह आहे असं आपलं म्हणणं होतं. तर हे सगळे गॅसेस त्याने काय केले, इथं भरले बरोबर. कुठून भरले, इथून भरले बरोबर, इथून गॅसेस भरले. दुसरी गोष्ट, त्यानं व्हॅक्यूम क्रिएट केलं बरोबर. लगेच काय केलं, पहिल्यांदा व्हॅक्यूम क्रिएट केलं आणि त्याच्यानंतर गॅसेस भरले. लक्षात, उलट प्रोसेस केली. पहिल्यांदा काय केलं, व्हॅक्यूम क्रिएटेड व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे जे काही आपला नॉर्मल आताचा एअर आहे तो बाजूला काढून घेतला. काय केला, बाजूला काढून घेतला. इट इज अ ग्लास apparatus. Then he given in the many different gases, methane, ammonia, water vapors, especially water vapors कशा दिल्या, इथं वॉटर आहे बरोबर. त्याच्यानंतर इथं काय, हायड्रोजन बरोबर. असे झाले. मग त्यावेळेस स्टॉर्म्स होत होते असं म्हणतात. कुलिंग झालं आणि स्टॉर्म्स झाले बरोबर. स्टॉर्म्स, लाइटनिंग झालं. So that lightning condition is provided by this sparkling electrodes. बरोबर. इलेक्ट्रिक डिस्चार्ज, हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक डिस्चार्ज दिला बरोबर. हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक डिस्चार्ज दिला आणि त्याच्यामुळे काय झालं, तिथं लाइटनिंग सुरू झालं बरोबर. त्या लाइटनिंगमुळे काय झालं, ह्या मॉलिक्यूल मध्ये रिएक्शन झालं बरोबर. And these gases were started to come in the tube. And then there is a condensation. काय, कंडेन्सेशन आपल्याला असलेलं बघा, कंडेन्सेशन. वॉटर, इथं काय, कंडेन्सर, इथून वॉटर पास केलं, इथून बाहेरचं जॅकेट आहे, वॉटरच्या जॅकेट आहे बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन झाल्यामुळे व्हॉट एव्हर द मॉलिक्युल्स फॉर्मड इन दिस रिएक्शन, दोज वर प्रेझेंट इन द एअर और गॅसेस फॉर्म, दोज कंडेन्स्ड हियर अँड accumulated here in the ओशन सो कॉल्ड. हे कुठं ऍक्युमुलेट झाले, ओशन मध्ये ऍक्युमुलेट झाले बघा. हा काय झालं, आपण सांगितलं हॉट सूप म्हटलं बरोबर. हॉट सूप कुठे तयार झाला, इथं तयार झालं बरोबर. हॉट सूप इथं आलं बरोबर. आता त्यानं टेस्ट केलं, व्हॉट इज दॅट सूप इज बरोबर. हे काढलं आणि केमिकल रिएक्शन. आता दुसरी गोष्ट, इथं वेपर्स, इथं काय केलं, हिटिंग केलं, बॉइलिंग केलं, वॉटरचं बॉइलिंग केलं, क्लीन वॉटर विदाउट एनी काइंड ऑफ ऑर्गेनिक मॅटर, प्युअर वॉटर इज टेकन. इथं काय केलं, प्युअर वॉटर घेतलं, त्याच्या वॉटर वेपर्स गेल्या, पास झाल्या, इथं अॅक्युमुलेट झाल्या, इलेक्ट्रिक डिस्चार्ज झाला. अमोनिया, वॉटर वेपर्स आहेत, मिथेन आहे, हायड्रोजन आहे, याची रिएक्शन झाली, मॉलिक्युल्स तयार झाली, ते इथं अॅक्युमुलेट झाले. क्लिअर.
and then he took out आउटलेट आहे, ठीक आहे, ते मोलेक्युल्स बाजूला, हे सोल्युशन बाजूला काढलं आणि त्याने अनालिसिस केलं, तर त्याला सापडले अॅमिनो ऍसिड. बरोबर, काय सापडले त्याला? अॅमिनो ऍसिड सापडलं. युरिया सापडला. त्यांना काय सापडलं बघा, त्यांच्यामध्ये स्पेशली मेन्शन आपल्याला मोलेक्युल्स असलेले बघायला मिळतात. तर त्या ट्यूब मध्ये केमिकल्स कुठले कुठले? युरिया, अॅमिनो ऍसिड, लॅक्टिक ऍसिड. काय भेटले याच्यामध्ये? युरिया, अॅमिनो ऍसिड्स, लॅक्टिक ऍसिड्स. आपण युरिया प्रपोज केला होता सुरुवातीला? नाही, बट वी हॅव प्रपोज्ड द फॉर्मेशन ऑफ अॅमिनो ऍसिड्स. बरोबर, इन द बिगिनिंग ऑर्गेनिक, सिंपल ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये आपण अॅमिनो ऍसिड तयार होतात असं सांगितलं होतं. सेम थिंग हॅपन्ड हिअर इन दिस apparatus as well. So we are unable to provide exact condition what was there in the prehistoric earth. बरोबर, सुरुवातीच्या काळामध्ये अर्थला जी कंडिशन होती ती कंडिशन आपण प्रोव्हाइड करू शकलो आहे का? नाही. Therefore we can't claim that all different molecules we have proposed they will form here. But some of the molecules, some of the condition, favorable condition we have provided. काही कंडिशन, काही प्रमाणात आपण कंडिशन प्रोव्हाइड केली and so some of the molecules are formed. Yes, they are formed. And so it is a good proof for this chemical evolution of a life. हा एक चांगला प्रूफ मानला जातो केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. क्लिअर? आणि मग तिथून पुढच्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर त्यांनी जास्त काळ ठेवला, कोया सर्वेट झाले वगैरे, थोडंफार तयार झालं, पण एवढा सक्सेसफुल नाहीये. जे आपण प्रपोज करतो आहे ते सगळंच आपल्याला इथं तयार करता येत नाही, बिकॉज देर आर नॉट मेनी कंडिशन्स रिक्वायर्ड अँड इट टेक्स अ नॉट मेनी इयर्स ॲज वेल. इयर्स आणि इयर्स लागलेले आहेत आणि कंडिशन सुद्धा वेगळ्या प्रकारच्या आहेत. त्याच्यामुळे ही कंडिशन आपल्याला प्रूव्ह करता येऊ शकत नाही. लिमिटेशन्स आहेत, but some of the conditions we can do, some of the stages we can do. काही stages आपण prove करू शकतो, and that we have proved. So it is a Miller and Curie's experiment which proves the chemical evolution or chemical origin of life has happened. Clear? So this is about the chemical evolution of a life. Clear? So we'll stop here.